नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहुयात ठळक घटना घडामोडी. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे महेश बिडकर या तरुणावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून गंगाखेड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते तहसील कार्यालय गंगाखेड पर्यंत भव्य निषेध मोर्चा अगदी शांततेत काढण्यात आला. महेश बिडकर यांना न्याय मिळावा म्हणून धनगर समाज बांधवांनी एकजूट दाखवत संविधानिक पद्धतीने मोर्चा काढला. या मोर्चात प्रमुखतः खासदार वडकुते साहेब, परभणी जिल्हा अध्यक्ष भाजपा सुरेशजी भुमरे साहेब, रबदडे मामा आदींनी मोर्चाच्या समारोप प्रसंगी भाषण केले व मोर्चेकऱ्यांना संबोधन केले. मोर्चा अगदी शांततेत पार पडला व या ठिकाणी महेश बिडकर या तरुणावर जी खोटी अॅट्रॉसिटी दाखल केलेली आहे ती मागे घ्यावी. भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ शासनाने योग्य ती सजा करावी, शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. महेश बिडकरवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध भाग 1 आपण पाहूया सविस्तर भाग 1. आपण असा संघर्ष करत राहू. आपल्या संघर्षाला आता तुम्हाला ताकिदेशिवाय राहणार नाही. मला सांगायचंय की महेश बिडकरला ज्या पोलीसवाल्यांनी मारहाण केली, एसपी साहेब इथं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेब तो पोलीसवाला सस्पेंड झाल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे माणसाला जास्त हे विकासाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार चालू आहे. मित्रांनो, मला सांगा, 3 वेळेस महेश बिडकरला मारहाण झाली. अरे आज मला खरंच अभिमान वाटायलाय. तुम्ही सगळे या अन्यायाच्या लढ्यात तुम्ही सामील झाला. आपल्याला स्वस्थ बसायचं नाही, त्याला त्याची लायकी दाखवल्याशिवाय स्वस्थ बसायचं. मी तुम्हाला सांगतो, पाठीमागल्या एका कॅसेटमध्ये आमदार म्हणाला की कोणी जर हे करीत असेल तर त्याच्यावर अट्रॉसिटी करा. मला सांगायचं मित्रांनो, असे अनेक गुन्हे हे आमदारनं केले. याच्या पाठीमागे एक वेळेस माझी नगरसेवक कुर्नाळे त्याला घरी जाऊन आणून मारहाण केली आणि त्याच्यावर अट्रॉसिटी केली. असंच हे गुन्हेगार आहेत. हे महेशला मारणारे हे गुन्हेगार आहेत आणि 4-5 माणसं नाही, त्याच्यात पूर्ण जेवढे होते तेवढे आरोपी झाले पाहिजेत. आम्हाला आता धूळ खायची गरज नाही. तुम्ही जर कायद्यानं काम नाही केलं तर कायदा आम्ही हातात घेऊन अरे कशासाठी अन्याय सहन करायचा? किती दिवस तुम्हाला ही ताकद कुणा दिली? अरे ह्या गोरगरिबांनी ताकद दिली, त्याचा गैरफायदा तुम्ही घेताय. तुम्हाला वाटत असेल आम्ही आता ही आग नहीं चिंगारी नहीं, ये आग है और ये आग तुम्हें लेके भस्म राख करके रहेगी. ये मेरा वादा है. महेश, तुझ्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुझ्या भावासारखं तुझ्या पुढं एक पाऊल प्रभू म्हणण्याचं राहिले वचन देतो व या अन्यायाच्या विरोधात आपण सर्व
जनतेच्या डोळ्यासमोर आलाय. हा अन्याय आता सहन होणार नाही. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याची कसून चौकशी करणे आणि तात्काळ अटक करावं. याच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्याचा शोध पोलीस प्रशासनाला घ्यावे. आणि सांगतो भावांनो, आमचा आवाज दबला जाणार नाही. आपला आवाज दबला जाणार आहे का? आता गरीबावर अन्याय करताल का? बघितलं, आज एक गरीब लेकराला अन्याय झाला तर तुटून पडलं. तुम्ही लक्षात ठेवा, या महाराष्ट्राच्या खाण्यामध्ये कुठंही तुम्ही गरीब लेकराला अन्याय करता. असं काही नाही की फक्त धनगर समाजावर अन्याय झाला. कुठंही गरीब लेकरावर तुम्ही अन्याय करताल तर आम्ही असंच पेटून उठू. हे बघा, आमचा संघर्ष थांबणार नाही, कारण संघर्ष आमच्या धनगराच्या पाठीला पुरलेला आहे. त्यामुळे आमचा संघर्ष थांबणार नाही. आणि जोपर्यंत आमच्यामध्ये झालेला न्याय मिळणार नाही, जोपर्यंत आमच्या मयंकाला न्याय मिळणार नाही, आमची लढा असाच चालू राहणार आहे. मी पोलीस प्रशासनाला सांगते, तुम्ही आम्हाला न्याय नाही देणार, तिथेच आम्ही समजा आमच्या तुम्ही अन्याय करताय. न्यायाला उशीर अन्याय आमच्यावर करताय. कारण कसं मी आताच ते सांगितलं की यापुढे आम्ही अन्याय खपवून घेणार नाही. असे आज एक महेश तिथं झालाय, असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक महेश होणं गरजेचं आहे. कारण या भ्रष्टाचार्यांचं करतात. आज आता महेश जरा खंबीरपणे बोलतोय, सोशल मीडियावर आपण घाबरतोय, त्यामुळे त्याचा आवाज आज दाबण्याचा प्रयत्न करणार. जे बातम्या झाले त्याच्यामध्ये सर्व गोष्टी या घडामोडी आलेल्याच आहेत. एवढंच म्हणेल की महाराष्ट्राच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक शिकवण दिली, अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करायला फार दोषी आहे. म्हणून आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून महाराष्ट्रातून समाज बांधव मोठ्या ताकदीने उतरलाय. या ठिकाणी महेश बिडकरवर हल्ला नाही, हा विचारावरती हल्ला आहे, हा येणाऱ्या आपल्या नेतृत्वावरती हल्ला आहे. आणि या ठिकाणी आपलं नेतृत्व कसं दाबण्याचा प्रयत्न होईल, त्या दिवसातून काही प्रयत्न होत आहे, षडयंत्र होत आहेत. माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, हा हल्ला झाल्यानंतर महेशवर झाल्यानंतर सर्व समाज बांधव चीड आली आहे, बरोबर. अशा चीड ही येणाऱ्या काही काळादिवस, काही गोष्टीला काळ आणि वेळ जाऊ लागतो, काही गोष्टीला काळ आणि वेळ हा जाऊ लागतो. पण काळ आणि वेळ ध्यानात ठेवा आणि योग्य योग्य निर्णय घ्या. एवढंच बोलतो. आणि महेश बिडवर हल्ला झाला या ठिकाणी आपले सर्व समाजाचे नेते एकत्र आले, त्यांचं सुद्धा मी एकदा जोरदार काय स्वागत करतो. काय ज्यावेळेस त्या तळेच्या कार्यकर्त्यावरती हल्ला होईल ते बघा, सोशल मीडिया दाखवा की ज्यावेळेस तळेच्या कार्यकर्त्यावर हल्ला होईल तर त्यावेळेस सर्व समाज बांधवाचे नेते एकत्र येतात. तेच आपल्या परभणी जिल्ह्याचं चांगलं जोडतं काय एवढंच म्हणतो. आणि मी पुन्हा जास्त काही बोलणार नाही, एवढं सांगतो की आपण काय झालं आपण जो या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आला त्याबद्दल सर्वांच्या आवाज करतो. धन्यवाद. तर धनगर समाजाच्या माणसाला हात लावला तर त्याला नांगरावर सगळं घोडा लावणार. त्या धनगराची महेश रगील धनगरे उडल्याशिवाय राहणार नाही. मला महाराष्ट्राच्या कर्तव्य अध्यक्ष या प्रिय मुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे, आपल्या गंगाखेडमध्ये साहेब पोलीस प्रशासन घटनेच्या विरोधात काम करत आहे. आणि इथला जो पीआय आहे हा कोणाची पगार घेतो, कोणाची पगार घेतो, त्या पीआयला सस्पेंड करा अशी मागणी आहे. आणि जर 18 रुपये झाली नाही, पीआय सस्पेंड झाला नाही, त्याच्या हाताला फाडा लावता नाही, बिघडतून उठणार नाही. आम्हाला साखळी उपोषण करू. गंगाखेडच्या सभेतला प्रत्येक धनगर समाजाचा तरुण तुझ्यासोबत आहे. जोपर्यंत आकर्षण
नाही आम्ही उठणार नाही. खोडाला खोडा. जे लोक आहेत त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हा समाज दर्गा दाखविल्याशिवाय राहणार नाही. मला आपल्याला याची विनंती करायची. आज नाही केले तर आपण चक्काजाम करू. पण आजचा आंदोलन मोर्चा आहे त्यामुळं मला हा दादा देतो बाबा. आणि आपल्याला प्रमुख दोन व्यक्ती आपल्याला महाराष्ट्राचे त्या ठिकाणी यथोचित मार्गदर्शन करणार आहेत. आता प्रत्येक वक्त्यांनी समाजाच्या नेत्यांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. पण मी या ठिकाणी 4 ते 5 प्रमुख मुद्दे मांडणार आहे. ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आता अडिशनल एसपी साहेब आहेत, डीवायएसपी साहेब आहेत, पीआय साहेब आहेत. साहेब आमच्या धनगर समाजाचा जो अन्याय झालेला जो टाहो आहे आपण उघड्या डोळ्यांनी कानाने ऐका. मला आपल्याला विनंती करायची. फिर्यादीमध्ये महेश पिटकर यांनी जे काही एफआयआर मध्ये 4 नावं दिली त्याच्या व्यतिरिक्त आपण महेशचा जे काही व्हिडिओ बाहेर आला त्याच्यामधील जे माणसं त्या ठिकाणी आहेत सोडवत असतील तर आरोपी करू नका. पण ज्यांनी गुन्हा केलाय त्याच्यावर परत एकदा पूर्वनी जबाब घेऊन फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करा. आणि जे काही समाजकंटक आहेत पोलीस प्रशासन सांगतं की आम्ही त्यांना अटक केलेली आहे पण त्यांना उलट करा, मिरचू भरा. त्यांना सांगा जर तुम्ही अन्याय करत असाल तर त्याचे परिणाम काय होतात. बांधवानं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हे गुन्हेगार आहेत, गुन्हे दाखल आहेत, यांना पहिल्यांदा इल्जाम करा. त्यांच्यावर सन्माननीय आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेब माझे आमदार त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या सर्व गुन्हेगारांचा हद्दपारीचा प्रस्ताव तात्काळ दाखल करा. असे माणसं की ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळत नाही, ज्यांना संविधान कळत नाही. अरे लाजा वाटल्या पाहिजे की महेश पिटकरला उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नेऊन मारला. अरे तुमची बापाची अवलाद आहे का? अरे खरंच मारत असताल तुमची बेल झाल्याच्या नंतर काल सुद्धा बैठकीमध्ये मी सांगितलंय याच्या गांडीमध्ये मिरचू घालून या ठिकाणी दलित समाजाचा पाठिंबा आहे, मराठा समाजाचा पाठिंबा आहे, मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आहे. अशा वाईट माणसं कुणाही समाजामध्ये जन्माला आले तर त्याला ठेचून मारण्याचं काम तमाम नागरिकांचं आहे. म्हणून बोलण्यासारखं बरंच आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून धनगर समाजाचे नेतेगण या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी धनगर समाजाच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन करतो. आणि महेशराव तुमच्यावर हल्ला नसून धनगर समाजावर हल्ला आहे.
समाज घेतल्याशिवाय त्या गुन्हेगाराचा राहणार नाही एवढाच या प्रसंगी सांगतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय भीम, जय मल्हार, जय भारत. त्यानंतरचे धनगर समाजाचे नेते सन्माननीय गणेशजी दादा आके ते आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन करतील. येळकोट 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 येळकोट. बंधूंनो, जोपर्यंत धनगर समाज शांत आहे तोपर्यंत शांत आहे. अत्यंत प्रामाणिक समाज आहे, अत्यंत सहिष्णू समाज आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला माहित आहे की जवानाच्या फौजेला 50,000 फौजेला सुद्धा मल्हारबा आणल्या म्हटल्यानंतर 50,000 फौज पळ काढत होती. ही आमच्या धनगरांची ताकद आहे बंधूंनो. आणि म्हणून आज आम्ही हाक दिली. इतक्या कमी वेळेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. आपल्या एकीचं आपण दर्शन घ्यावं त्याबद्दल मी तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो, तुम्हाला नतमस्तक होतो. हीच शेपट, हीच एकजूट आपल्यावरती जेव्हा जेव्हा अंधार होईल तेव्हा आपण सगळ्यांनी एकजुटीनं याचा प्रतिकार करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. बंधूंनो, ज्या कुणी आका असेल काका असेल याच्या मागे कुणीतरी निश्चितपणे आहेत. हे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र रचणारा जो कोणी माणूस मागे असेल त्याला आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि माझी प्रशासनाला आणि पोलीस खात्याला पण माझी नम्र विनंती आहे. सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही असं समजत असाल की हा मोर्चा झाल्यानंतर सगळे धनगर आपल्या घरी जातील. जोपर्यंत ज्यांचे अन्याय केलेला आहे त्या गुन्हेगाराला जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही. हे याचं सूचक आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. महेश बिटगरवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध भव्य मोर्चा भाग 1 आपण पाहितला. यानंतर भाग 2 लागलीच आपण थोड्याने पाहणार आहोत. आजच्या ठळक घटना घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात भाग 2 मध्ये.